तर सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग. बघा, आता जे पोलीस भरती 2024 ची आहे त्याबरोबरच इतर घटका सुद्धा भरती होणार आहे. त्यामुळे प्रथम तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म निघतील त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरून घ्या. आता आपण वळूया आपल्या विषयाकडे. आपला विषय आहे पोलीस भरती तयारी, बेसिक स्ट्रक्चर. आता तुम्हाला पोलीस भरती करायचंय, 2024 मध्ये भरती आहे. 25 तारखेला फॉर्म सुटू शकतात आणि आचारसंहितेच्या पूर्वी फॉर्म निघतील. इलेक्शनच्या नंतर लोकसभेच्या तुमचं प्रत्यक्ष ग्राउंड लेखी होईल आणि लोकसभेच्या विधानसभेच्या अगोदर तुमचं तुम्हाला जॉईनिंग मिळून जाईल. कारण काय, ट्रेनिंगची संख्या वाढवलेली आहे, ट्रेनिंगची क्षमता वाढवलेली आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया हे फास्ट आणि वेगामध्ये होऊ शकते. ठीक आहे. आता जो मुद्दा आहे तो मुद्दा बघून घ्या. तुम्हाला 3 मुद्दे समजून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला पोलीस भरती तुम्हाला व्हायचं आहे, तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला ग्राउंड लेखी द्यायचं आहे. त्यापूर्वी तुम्हाला काय करावं लागेल? आता पोलीस भरतीसाठी प्रथमचा प्रोसेस समजून घ्या. नेमकी प्रोसेस कशी असणार आहे. तुम्ही फॉर्म भरलात, तुम्हाला 1 महिना भेटतो फॉर्म भरायला. 1 महिन्यात तुम्ही फॉर्म भरलात, त्यानंतर चलन भरलात, पूर्ण तुमची गोष्ट, तुमचा डाटा अपडेट होईल आणि तुमचं ग्राउंड पडेल. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय ते तुमचं ग्राउंड होईल जिल्ह्यामध्ये, त्याच मुख्यालयाला ग्राउंड होऊन जाईल. आता तुम्हाला हॉल तिकीट निघेल, तुमचं ते जाऊन ग्राउंड होईल. ग्राउंडला 3 इव्हेंट आहेत. ग्राउंड पहाटेही होऊ शकतं 5-6 वाजता, ग्राउंड 8-9 वाजता पण होऊ शकतं आणि ग्राउंड दुपारून पण होऊ शकतं. आणि जास्त संख्या असली तर दुपारी सुद्धा ग्राउंड होऊ शकतं मुंबईसारख्या शहरामध्ये. त्यामुळे तुम्हाला तयारी ठेवायची आहे, सकाळची पण आणि दुपारची पण. आपण जाऊन त्या ठिकाणी ज्याप्रमाणे ग्राउंड करणार आहोत. असं बघा, आता मागच्या वेळेस काय झालं, पोरांचं मुंबईला त्यांचं गावात आउट ऑफ ग्राउंड व्हायचं, पण त्या मुंबईला 34-36 मार्क पडले. कारण काय आहेत, त्यांना सकाळी बसवलं, त्यांना सायंकाळी पळवलं. अशा गोष्टीमुळे तुम्ही फक्त सराव ठेवायचं की ज्याप्रमाणे ग्राउंड त्या ठिकाणी होतं, आपल्याला असंच ग्राउंड इथं करायचं. हा ग्राउंडचा मुद्दा झाला, त्यामध्ये 3 इव्हेंट आहेत. ठीक आहे. आता पुढचा येतो मुद्दा लेखी परीक्षेचा. जेव्हा तुमचं ग्राउंड होईल, नंतर काय होईल, तुमचे मार्क लागतील, मेरिट लागेल. एकाच 10 प्रमाणे तुम्हाला लेखीला चान्स मिळेल. आणि तुम्ही लेखीला तुम्हाला चान्स मिळाला तर लेखीसाठी परीक्षा ही ऑफलाईन ठरली होती, ऑनलाईन ठरली होती TCS कडं, पण ते ऑफलाईन घ्यायचं ट्रेंड ठरवलेलं आहे. म्हणजे जो SP असतात ज्या जिल्ह्याचे, त्यांच्या अंडर ते एक्झाम होत असते. ती एक्झाम परीक्षा हॉलमध्ये होऊ शकते संख्या जास्त असेल तर, आणि संख्या कमी असेल तर ती एक्झाम ग्राउंडवरती होऊ शकते. ठीक आहे. आणि जेव्हा तुमची एक्झाम होऊन जाईल त्यानंतर तुमचं मार्क सायंकाळी तुमची अॅन्सर की येईल. घरच्या घरी मार्क चेक करायचं, कुठले प्रश्न चुकले असतील त्यांच्याकडनं त्याचे सर्वांना मार्क मिळतात. आणि त्यानंतर तुमचं मेरिट लागतं पूर्ण मार्काचं लेखीचं. ज्यावेळेस लेखीचं मेरिट लागेल त्यानंतर 10 दिवसा 12 दिवसानंतर तुमचं काय होतं, प्रोसेस नंतर ग्राउंडचे मार्क, लेखीचे मार्क ह्या दोघांचं मेरिट लागतं. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते, नंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागते. आणि ज्यावेळेस तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल तर तुमचा पुढला असतो प्रोसेस, ते म्हणजे असते डॉक्युमेंट चेकिंग असेल किंवा मेडिकल असेल. आणि नंतर शेवटी असतो कॅरेक्टर प्रमाणपत्र किंवा चारित्र्य पडताळणी. एवढं पर्यंत बघा तुमची प्रोसेस आहे. भरती फॉर्म निघाल्यापासून तुम्हाला कॅरेक्टर पर्यंत तुम्हाला जावं लागेल. जेव्हा तुमचं कॅरेक्टर होईल परत तुमची जॉईनिंग होऊन जाईल हेडक्वार्टरला किंवा ट्रेनिंग सेंटरला डायरेक्ट. अशी जे भरतीची टोटली प्रोसेस आहे. जे मुलं नवीन आहेत त्या मुलांना या गोष्टी माहिती नसतात, त्यांच्यापर्यंत हे माहिती पोहोचवायचं काम करा. आणि जी आपली भरतीची अपडेट असते आपण ती अपडेट दररोज आणत असतो. त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाच. सोबत आपलं टेलिग्रामचं जे चॅनल आहे तेव्हा तुम्ही ते जॉईन करून ठेवा. तुम्हाला मी खाली लिंक प्रोव्हाइड करतो.
जाऊन तुम्ही चॅनल जॉईन करा, कारण त्यावरती आपण महत्वाच्या गोष्टी ज्या असतात आपण ते त्यावर टाकत असतो.